अष्टपैलू अत्रे नामवंत कलाकारांच्या आवाजात आपण मराठी माणसं दुसऱ्याचं कौतुक करताना फार कद्रूपणा करतो हे अत्र्यांचं स्पष्ट मत. म्हणूनच ते स्वतः कोणत्याही मराठी माणसानं काही पराक्रम केला की मोठमोठे मथळे देऊन मराठामध्ये त्याचं गुणगान करेत. साध्या साध्या माणसांबद्दलसुद्धा भरभरून लिहिणारे अत्रे लोकोत्तर पुरुषांसाठी किती आत्मीयतेनं लिहित असतील असा विचार येतो. त्यासाठीच त्यांचं काही व्यक्तिविषयक लेखन आम्ही या भागात ऐकवतोय. अत्र्यांचे व्यक्तिविषयक लेख हे त्यांच्या संपूर्ण लेखन विश्वातले मानदंडच ठरावेत इतके ते परिपूर्ण आहेत. मग ते लोकमान्य टिळक असोत, महात्मा गांधी असोत, गाडगेबाबा असोत अथवा दत्तोवामन पोद्दार. त्या व्यक्तीच्या नुसत्या आचार विचारांचंच वर्णन त्यांनी केलं असं नव्हे, तर त्या लोकोत्तर पुरुषांच्या कर्तृत्वाची बैठक त्यांच्या कोणत्या विचारसरणीवर आधारलेली होती याचं मार्मिक आणि अभ्यासू विवेचन अत्र्यांनी इतकं बहारदार केलंय की जाणवतं ते अत्र्यांचं प्रचंड वाचन आणि तल्लख स्मरणशक्ती. सगळंच अचाट आणि अफाट असल्यानं एकेका व्यक्तीवर 10-10, 15-15 लेखांच्या संग्रहांची निर्मिती झाली. एकूणच त्यांचं व्यक्तिविषयक लिखाण वाचलं की वाटतं हा माणूस नुसताच लेखक नव्हता तर एक प्रगल्भ लेखक होता. गाडगेबाबांचे पुण्यस्मरण. श्री संत सद्गुरू गाडगेबाबा यांनी दिनांक 20 डिसेंबर 1956 रोजी भुसावळ समीप चालत्या मोटरगाडीत आपला देह ठेवला. गाडगेबाबांच्या दर्शनाचे, कृपेचे आणि सहवासाचे सौख्य आणि आनंद आम्हाला प्रत्यक्ष लाभला होता हे आम्ही आमच्या आयुष्यातले परमभाग्य समजतो. आणि आश्चर्याची गोष्ट ही की आम्ही आपणहून त्यांच्या शोधार्थ गेलो नाही, पण ते आपणहून आमचा शोध करीत करीत आमच्याकडे आले आणि ज्या क्षणी त्यांची आणि आमची भेट झाली त्या क्षणापासून ह्या क्षणापर्यंत आमचे प्रेम सर्वस्व आम्ही त्यांच्या चरणी अर्पण केलेलं आहे असं समजायला हरकत नाही. आम्ही आत्तापर्यंत पुष्कळ सत्पुरुषांबद्दल ऐकलेलं आहे, अनेकांना लांबून जवळून पाहिलेलं आहे, पण गाडगेबाबांसारखा लोकविलक्षण आणि अद्भुत साधुपुरुष या भारतात पूर्वी क्वचितच जन्माला आला असेल. त्यांच्या चारित्र्याचा फार थोडा भाग त्यांना वर्षानुवर्ष पाहणाऱ्यांना माहीत होता. त्यांचं मूळचं नाव डेबूजी, पण नागपूरकडे त्यांना चापरे बुवा म्हणत, कोकणात गोधडे महाराज, साताऱ्याकडे लोटके महाराज, गोकर्णाकडे चिंधे बुवा आणि पुण्या मुंबईकडे गाडगे महाराज. त्यांचं बालपण गुरं राखण्यात आणि शेतीकाम करण्यात गेलं. शाळेचं तोंड त्यांनी कधी बघितलंच नाही, मग लिहिता वाचता कुठं येणार. पुढं लग्न केलं, संसाराला प्रारंभ झाला, पण वयाच्या 28व्या वर्षी कुणीतरी अज्ञात साधूच्या प्रेरणेनं त्यांना वैराग्य आलं. त्यानंतर घरदार संसार सोडून 12 वर्ष ते रानावनात आणि अज्ञातवासात हिंडत होते. या साधकावस्थेत त्यांनी सर्व देशभर प्रवास केला. एक तारीवर कीर्तनं केली, गोरगरिबांच्या जीवनाचा अभ्यास केला, भिकाऱ्यांची, लंगड्या पांगड्यांची, महारोग्यांची आणि जनावरांची सेवा केली. आणि ही तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर एक दिवस ते आपल्या विचित्र अवतारामध्ये जगापुढं प्रकट झाले. डोक्यावर झिंजा, अंगावर चिंध्या, तोंडावर दाढीमिशांचं जंगल, एका कानात लोमती कवडी, दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, मस्तकी खापर, एका हातात खराटा, दुसऱ्या हातात मडकं, एका पायात एक पादत्राण तर दुसऱ्या पायात दुसरंच. या स्वरूपात जवळजवळ 50 वर्ष गाडगे महाराज एकसारखे जगात वावरत होते. प्रारंभी लोकांना कळेना की हा माणूस वेडा आहे की दूधखोळा आहे. कुठे कुणाच्या घरात राहायचं नाही, छपराखाली झोपायचं नाही, सतरंजीवर किंवा खुर्चीवर बसायचं नाही, भीक मागून खापरातून भाकर तुकडा खायचा, त्यातूनच पाणी प्यायचं. ज्या गावी जायचे ते गाव हातातल्या झाडून झाडून स्वच्छ करायचं. झाडूचं तंत्र आणि दरिद्री नारायणाची पूजा गांधींनी या देशात प्रथम आणली नाही, गाडगे बाबांनी. ज्या गावात सकाळी झाडायचं त्याच गावात रात्री कीर्तन करायचं, गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा. या भजनाच्या गजरानं गाव दणाणून सोडायचे. कित्येक लोकांना वाटे की हा माणूस कुणीतरी अवली आहे, ते त्यांच्या पाया पडायला धावत. त्याचबरोबर त्यांच्या पाठीवर खराट्याचा तडाखा मारून बाबा मागल्या मागे पळालेच म्हणून समजा.
उभ्या आयुष्यात बाबांनी कोणाला धडपणे नमस्कार करू दिला नाही, की कोणाला पायाला स्पर्श करू दिला नाही, किंवा भूत भविष्य सांगून अथवा अंगारे धुपारे देऊन बुवाबाजी केली नाही. कीर्तन हे गाडगे महाराजांचं खरं सामर्थ्य. एरवी बाबांना पाहून त्यांच्या सामर्थ्याची कोणाला कल्पना येत नसे. सिंहाला पाहावे जसे वनात, हत्तीला पाहावे जसे पाण्यात, तसे गाडगे बाबांना पाहावे कीर्तनात. हजारो माणसांच्या प्रचंड समुदायामध्ये बाबा एकदा उभे राहिले म्हणजे पावसाळ्यातल्या मेघाप्रमाणे ते आभाळभर गडगडू लागत. श्रोत्यांच्या डोक्यावर सद्भावनेचा, सद्विचारांचा नि साहित्यांचा असा काही वळवाच्या पावसासारखा मारा सुरू होई की त्या कीर्तन गंगेत हजारो श्रोते आपलं देहभान विसरून अक्षरशः डुंबत राहत. कीर्तनासाठी बाबांना साहित्य लागत नसे. टाळ नाही, वीणा नाही, बाजाची पेटी नाही. मिळाली तर वाहवा, न मिळाली तरी वाहवा. रस्त्यावरचे 2 दगड वेचून ते वाजवायला लागत. श्रोत्यांच्या टाळ्यांनी घोष हेच त्यांच्या कीर्तनाचं सगळं भांडवल असे. गरिबांचा आणि दलितांचा उद्धार हा एकच त्यांच्या कीर्तनाचा विषय असे. देवळात जाऊ नका, मूर्तीची पूजा करू नका, देवापुढे पैसा फुलं ठेवू नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, तीर्थी धोंडा पाणी, सत्यनारायण पूजू नका, पोथी पुराणातल्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका, कुणाचा गुरुमंत्र वा उपदेश घेऊ नका, प्राण्यांची हत्या करू नका, दारू पिऊ नका, सावकारांचं कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण द्या. ही शिकवण सतत 50 वर्ष हजारो कीर्तनं करून गाडगे महाराजांनी जनतेला दिली. गाडगे बाबा आपल्या कीर्तनात प्रश्नोत्तर पद्धतीचा, सॉक्रेटिक तंत्राचा अवलंब करीत. म्हणजे एक एक प्रश्न विचारित श्रोत्यांना ते आपल्या चुका कबूल करायला लावीत आणि आपलं म्हणणं त्यांच्या गळे उतरत. उदाहरणार्थ, बासुंदी चांगली का बोंबील चांगलं, बाबा विचारित. श्रोते उत्तर देत बासुंदी. पुन्हा बाबा विचारित, श्रीखंड चांगलं का सागुती चांगली, श्रोते उत्तर देत श्रीखंड. मग बाबा त्यांच्यावर एकदम कडाडत, अरे तुम्ही तोंडाने इथं कबूल करता आणि घरी जाऊन बोंबील आणि सागुती खाता. बोला गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा. या प्रश्नोत्तर पद्धतीमुळं बाबांची कीर्तनं अत्यंत सोपी आणि प्रभावी होत. त्यांचं सारं म्हणणं श्रोत्यांच्या बुद्धीत ठसे, निमानावर बिंबे. बाबांचं कीर्तन अशांसाठी होतं, दुःखितांसाठी होतं. त्यात अध्यात्म नव्हतं, कर्मकांड नव्हतं, पोथी नव्हती, पुराणं नव्हती, देवांची वर्णनं नव्हती, मूर्तीपूजा तर नव्हती. मूर्तीपूजेचा त्यांच्या एवढा विरोधक आम्ही तरी हिंदू समाजात दुसरा पाहिला नाही. साऱ्या आयुष्यात ते कोणत्याही देवळात कधी गेले नाहीत आणि कोणत्याही मूर्तीपुढे त्यांनी आपली मान वाकवली नाही. हजारो वर्ष समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रूढीखाली भरडून निघाल्यामुळं दूधखोळ्या आणि देवभोळ्या आणि आंधळ्या पांगळ्या झालेल्या हीन दीन समाजाचा उद्धाराचा झगझगीत प्रकाश होत म्हणजे गाडगे बाबांचं कीर्तन. मार्क्स हा माणूस होता की माकड होतं हे देखील गाडगे बाबांना ठाऊक नव्हतं. पण सतत 50 वर्ष आपल्या जीवनांमधून आणि कीर्तनांमधून गाडगे बाबांनी शुद्ध मार्क्सवादाची शिकवणूक जनतेला दिली. गाडगे बाबा हे महाराष्ट्रातले समाजवादाचे एक प्रचंड मोठं व्यासपीठ होतं. सर्वांच्या प्रेमावर आधारलेल्या समतावादी तत्त्वज्ञानाचा सोज्वळ प्रचार कसा करावा याचा सात्विक आदर्श बाबांच्या कीर्तनामध्ये पाहायला मिळे. अंगावर चिंध्या आणि डोक्यावर खापर हा भिकाराचा गणवेश सतत 50 वर्ष अंगावर घालून बाबांनी नुसती गावं झाडली नाहीत किंवा कीर्तनं केली नाहीत. सार्वजनिक कार्यासाठी त्यांनी या काळात 50 लाख रुपये तरी जमवले असतील, जास्तीच पण कमी नाहीत. गरिबांसाठी साऱ्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. पंढरपूरला अस्पृश्यांसाठी 1 लाख रुपयांची चोखामेळा धर्मशाळा बांधून त्यांनी ती डॉक्टर आंबेडकरांना देऊन टाकली. मुंबईच्या जे इस्पितळात रोग्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी त्यांनी बांधलेली धर्मशाळा हा तर त्यांच्या कल्पनाशक्तीचा अद्भुत चमत्कार म्हटला पाहिजे. या सर्व धर्मशाळांची व्यवस्था बाबांनी इतकी सुंदर आणि इतकी नमुनेदार ठेवली होती की एखाद्या इंग्रजानं तोंडात बोट घालावं. एवढे लाखो रुपये जमवून त्यातील एका सुतळीच्या तोड्याला त्यांनी कधी हात लावला नाही. त्यांच्यासारखा निरीच्छ आणि विरक्त पुरुष संसारात क्वचितच आढळून येतो. या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातल्या सुशिक्षित पुढाऱ्यांनी किंवा सार्वजनिक संस्थांनी समाजसेवेचं जेवढं कार्य केलं असेल त्याच्या अनेक पटींनी अधिक प्रभावी कार्य या एका माणसानं हातात झाडू घेऊन आणि अंगावर चिंध्या घालून केलेलं आहे. दत्तो वामन पोद्दार. मी परवाच दत्तोपंतांकडे गेलो होतो. मी त्यांना म्हणालो
दत्तोपंत, तुमच्या वयाला ह्याच सुमारास 60 वर्ष पूर्ण होतात ह्याची मला कल्पना होती, पण तुमची नक्की जन्मतारीख मला माहीत नव्हती. आज वर्तमानपत्रात वाचलं म्हणून मी मुद्दाम आलो. दत्तोपंत आपल्या नेहमीच्या आसनावर मांडी घालून बसले होते. त्यांच्या कपाळावर आणि डोक्यावर चंदनाचं पिवळसर गंध फासलेलं होतं. अंगात एक काळी गरम बंडी होती. वयाला 60 वर्ष पूर्ण झाली म्हणजे काही मोठी विशेष गोष्ट झाली अशा तऱ्हेची कसलीही भावना प्रकट न करता दत्तोपंत शांतपणे म्हणाले, माझी जन्मतारीख 5 ऑगस्ट, पण हिंदू तिथीप्रमाणे यंदा माझी 60 वर्ष पूर्ण होतात 1 सप्टेंबरला. तथापि यावर्षी 2 श्रावण असल्यामुळे अजूनही माझी 60 वर्ष पुरी व्हायला तसा अवकाश आहे. काहीतरी मंडळींनी करायचं ठरवलं आहे. मी काही त्याचा विशेष विचारही केलेला नाही. दत्तोपंतांची बोलायची नेहमी हीच पद्धत असते. महाराष्ट्रात बोलणारी माणसं मी पुष्कळ पाहिली आहेत, पण इतक्या विपुलतेनं आणि प्रसन्नपणानं बोलणारे गृहस्थ फक्त एकच, आणि ते म्हणजे दत्तोपंत. दत्तोपंतांची आणि माझी गेल्या 25 वर्षांची ओळख आहे. पुढे आमच्या संबंधाला काहीसं नात्याचं आणि घरोब्याचंही स्वरूप आलं. ह्या 25 वर्षात आम्ही कितीतरी बोललो असू, रात्रीच्या रात्री आणि दिवसाचे दिवस, पण दत्तोपंतांच्या बोलण्याचा कधी कंटाळा म्हणून मला वाटला नाही. त्यांचं बोलणं ऐकण्याचा जणू काही मला छंदच लागलेला आहे म्हणाना. मराठीच काय, कोणतीही भाषा दत्तोपंतांवर जन्मापासूनच मुळी प्रसन्न आहे. एखाद्या कड्यावरून जशा धबधब्याच्या धारा एकसारख्या कोसळत असतात, तसा विचारांचा, वाक्यांचा आणि शब्दांचा अस्खलित ओघ दत्तोपंतांच्या जिभेवरून मोठ्या लीलेने आणि दिमाखाने वाहत असतो. सभेत त्यांच्या भाषणाचा जो थाट, तोच खाजगी संभाषणातही. महाराष्ट्रात नवीन नवीन वाङ्मय प्रकार पुष्कळ निघाले आहेत, पण बोलण्याची म्हणून जी सुंदर कला आहे तिला कोणी फारशी किंमत देताना दिसत नाही. या कलेचं तंत्र दत्तोपंतांपासूनच शिकावं. दत्तोपंतांच्या ह्या गुणामुळे त्यांना घाईघाईनं 5-10 मिनिटात भेटून येणं अगदी अशक्य असतं. दत्तोपंतांकडे जायचं म्हणजे 2-3 तासांच्या मुक्कामाचा बेत करूनच जायला पाहिजे. दत्तोपंतांचं बोलणं अतिशय मिठास आणि तपशीलवार असतं. एखादा कादंबरीकार ज्याप्रमाणे बारीक सारीक गोष्टीचं वर्णन करतो तसं दत्तोपंत बोलतात. काल संध्याकाळी मी आलो. गाडीत भयंकर गर्दी. स्टेशनवर उतरलो तो समोर तुमचे कुलकर्णी भेटले. ते म्हणाले चला. मी म्हटलं बरं आहे, ते माझे विद्यार्थीच. गेलो त्यांच्याबरोबर. हां, तुमचा लेख लिहायची मला आठवण होतीच. मी म्हटलं फाटकांच्या घरी लिहिलं काय आणि कुलकर्ण्यांच्या घरी लिहिलं काय. कुलकर्णी म्हणाले जेवा. मी त्यांना सांगितलं मी रात्रीचं जेवत नाही. थोडंसं पाणी प्यायलो आणि बसलो तिथंच कोपऱ्यात लिहायला. एवढीशी लहान जागा ती. कुलकर्णी म्हणाले दुसरीकडे व्यवस्था करतो. मी म्हणालो काही नको, इथं काय आणि तिथं काय. डोळे दुखत होते म्हणा, का चष्मा बिघडला होता म्हणा, का दिव्याचा उजेडच कमी होता म्हणा, मला काही नीटसं दिसत नव्हतं, पण काढला तसाच लेख लिहून. असा दत्तोपंतांच्या भाषणाचा मजेदार नमुना असतो. तंबोरा चांगला लागला म्हणजे त्याच्या तारांचा जसा एकसारखा नाद झंकारत राहतो, तसा दत्तोपंतांच्या बोलण्यामधून एक सुरेल प्रवाह अखंडपणे वाहतो आहे असं वाटतं. दत्तोपंतांच्या बोलण्याची जशी ही गंमत तशीच त्यांच्या विचाराची, वागण्याची आणि लिहिण्याचीही. पण फार मोठी मौज आहे. त्यांच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत त्यांचं ओजस्वी आणि निर्मळ व्यक्तिमत्व उमटलेलं दिसतं. त्यांच्या वयाला आता 60 वर्ष पूर्ण झाली असतील, पण त्यांचा प्रसन्न आणि हसतमुख चेहरा पाहिला की कॅलेंडरची पानं त्यांच्या डोक्यावरून पाचोळ्यासारखी उडत गेली आहेत असं वाटतं. त्यांना मी गेली 25 वर्ष जसं पाहतो आहे तसे ते आज या मितीलाही आहेत. काय 10-5 केस त्यांचे काळ्याचे पांढरे झाले असतील तेवढंच. याखेरीज त्यांच्यामध्ये कोणताही बदल झालेला मला दिसत नाही की भासत नाही. फार कठीण गोष्ट आहे ही. 25 वर्ष कशाला, 5-5 वर्षात माणसं बदलतात, कोलमडतात आणि सपशेल मोडून पडतात. काल एका ठिकाणी जी माणसं असतात ती उद्या कुठल्या कुठे वाहून जातात आणि परवा तर त्यांची नाव निशाणी देखील शिल्लक राहत नाही. पण गेल्या 25 वर्षात सार्वजनिक कार्याचे जे अनेक डोंगर दत्तोपंतांनी निर्माण केले ते सारे तसेच्या तसे हातावर घेऊन हनुमंताप्रमाणे दत्तोपंतांचं उड्डाण या क्षणापर्यंत आपलं चालूच आहे. दत्तोपंतांचा उत्साह, दत्तोपंतांचं तेज, दत्तोपंतांची बुद्धी, दत्तोपंतांचा कुर्रा, दत्तोपंतांचा पीळ ह्यामधला एक धागा देखील 60व्या वर्षी सैल झालेला नाही. त्या अमक्याचं अलीकडे काही विशेष ऐकू येत नाही बरं का. तो आता मागे पडला. त्याचं पूर्वीचं ते काही निराळच होतं असं
दत्तोपंतांबद्दल बोलण्याची अद्यापपर्यंत कोणावर पाळी आलेली नाही आणि पुढेही कधी येईल असं मला वाटत नाही. दत्तोपंत मागेही गेले नाहीत आणि पुढेही गेले नाहीत. ते होते तिथंच आहेत. पण दत्तोपंत मात्र आहेत त्यापेक्षा फार पुढं जाऊ शकले असते असं मला नेहमी वाटत असतं. जनतेचे नेते होण्याचे सर्व गुण दत्तोपंतांच्या अंगी आहेत. दत्तोपंत जर राजकारणात पडले असते तर फार मोठी कीर्ती त्यांनी मिळवली असती आणि अखिल भारतात महाराष्ट्राचं नाव त्यांनी दुमदुमवलं असतं याविषयी तर मला मुळी शंकाच नाही. काँग्रेसचे तर ते केव्हाच अध्यक्ष होऊन गेले असते. पण का कोण जाणे, राजकारणात प्रवेश करण्याची त्यांनी कधी महत्त्वाकांक्षाच बाळगली नाही. एवढंच नव्हे तर राजकारणाच्या कधी ते वाऱ्यालाही फिरकले नाहीत. बाकी ही गोष्ट खरी की पक्षीय राजकारणात पडण्याचा दत्तोपंतांचा मुळी पिंडच नाही. तत्वांना सोयीस्कर मुरड घालून पक्षाला तसंच चिकटून राहायचं हा यशस्वी राजकीय नेत्यांच्या अंगी असावा लागणारा गुण दत्तोपंतांमध्ये औषधापुरताही सापडणार नाही. प्रखर तत्वनिष्ठा आणि निरपवाद चारित्र्य या दोन सद्गुणात दत्तोपंत कोणालाही हार जाणार नाहीत. दुसऱ्याला खुश करण्यासाठी किंवा दुसऱ्याला वाईट वाटेल म्हणून दत्तोपंत आपली मतं कधीही लपवणार नाहीत किंवा बदलणार नाहीत. परवाच साने गुरुजींच्या मृत्यूबद्दल आमचं बोलणं चाललं होतं. तेव्हा दत्तोपंत सरळ मला म्हणाले, तुम्हाला काही वाटो पण गुरुजींनी अशा तऱ्हेनं आपल्या जीवनाचा शेवट करावा ही गोष्ट मला मुळीच पसंत नाही. मागे सेनापती बापट यांनी जलसमाधी घ्यायचं ठरवलं. त्याबाबत शनिवार वाड्यासमोर एक सभा भरली. तिचा मी अध्यक्ष होतो. त्यावेळी मी माझ्या भाषणात स्पष्टपणे सांगितलं की समाजाच्या सेवेला ज्यांनी आपलं जीवित अर्पण केलेलं आहे त्यांना समाजाच्या परवानगी वाचून आपल्या जीवनाचं बरं वाईट करण्याचा मुळी अधिकारच नाही. देश किंवा समाज जेव्हा तुम्हाला आज्ञा करील त्यावेळी तुम्ही सर्वस्वाचाच काय पण प्राणांचाही त्याग करायला सिद्ध असायला पाहिजे. एवढी एकच गोष्ट मला कळते. दत्तोपंतांसारखी अद्भुत व्यक्तिमत्वाची माणसं यापुढं या महाराष्ट्रात पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. त्यांच्याशी माझी मैत्री आहे हे मी तर स्वतःचं भाग्य समजतो. आजच्या तरुण पिढीनं त्यांची ओळख करून घ्यावी आणि त्यांच्यापासून वाङ्मयोपासनेचा आणि समाजसेवेचा गुरुमंत्र घ्यावा असं मला वाटतं. काय वाटेल त्या अडचणी आणि दुःख असली तरी त्यांना न भिता आपलं कार्य निरलसपणे सतत करीत राहायचं हे दत्तोपंतांच्या जीविताचं सार आहे. उपेक्षितांचा पहिला पुढारी महात्मा ज्योतिराव फुले. महान पुरुषांचं राष्ट्र तोच महाराष्ट्र. या महाराष्ट्रात आजपर्यंत डोंगरासारखी मोठी माणसं होऊन गेलेली आहेत. त्यापैकी महात्मा फुले हे एक होते. महाराष्ट्राच्या वैचारिक भूमीतील प्रमुख शक्ती ब्रिटिश आमदानीच्या गेल्या शतकात प्रकर्षानं प्रत्ययाला आली. पाश्चात्य संस्कृतीच्या शिंपणानं त्या काळात बुद्धिवादी माणसांचं वारेमाप पीकच आपल्या महाराष्ट्र भूमीत आलं. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, विष्णुबुवा ब्रह्मचारी, आगरकर, लोकहितवादी, चिपळूणकर, टिळक अशी अनेक रत्न त्या काळात पैदा झाली. व्यक्तीचं कार्य हे त्याच्या काळच्या परिस्थितीची प्रतिक्रिया किंवा अटळ परिपाक असतं. म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या कार्याचं योग्य मूल्यमापन करायचं तर त्या व्यक्तीच्या काळातील परिस्थिती आधी समजावून घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारची क्रांती ही त्यावेळच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक परिस्थितीचा परिपाक असते. 1818 साली पेशवाईचा शेवट झाला. दुसरा बाजीराव कसा होता या प्रश्नाशी आपल्याला इथं फारसं कर्तव्य नाही. परंतु तो त्या काळी पराकोटीला पोचलेल्या ब्राह्मणशाहीच्या म्हणजे भिक्षुकशाहीच्या आहारी गेलेला होता. इंग्रजांच्या हल्ल्याला तोंड कसं द्यावं या बाबतीत राजकारणी पुरुषांचा किंवा सेनानींचा सल्ला घेण्याऐवजी आपल्या उपाध्यायांचा सल्ला घेण्याइतकी भिक्षुकशाहीची पकड त्याच्यावर होती. याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि इंग्रजांना आपल्या राज्याची स्थापना करणं सहज शक्य झालं. रमणे, सहस्त्र भोजनं इत्यादी गोष्टींसाठी या पुण्यात केवळ महाराष्ट्रातलेच नव्हे तर साऱ्या हिंदुस्थानातले भिक्षुक भोजनभाऊ त्या काळी गर्दी करून राहिले होते आणि त्यांचंच प्राबल्य पुण्याच्या रस्त्या रस्त्यातून दिसून येत होतं. बुद्धिवादाला जागाच नव्हती.
दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत या प्रवृत्तीचा अगदी कडेलोट झाला आणि मराठी राज्य लयाला गेलं. राज्य गेलं तरी वरील प्रवृत्ती पुण्याला ठाण मांडून बसली होतीच. या प्रवृत्तीची अनिष्टता ओळखून समाजाला जागं करण्याची कामगिरी पहिल्या प्रथम महात्मा फुले आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी अंगावर घेतली. लोकहितवादी देशमुख हे ब्राह्मण आणि फुले हे माळी जातीचे. लोकहितवादी यांची शतपत्रे आपण अवश्य वाचा. फुल्यांचं त्यावेळचं लिखाण वाचा. दोघांनीही बुद्धिवादाला आवाहन करून भ्रामक समजुती आणि अर्थशून्य समाज विघातक पुरातन धर्मकल्पना यावर विदारक टीकास्त्र सोडली. फुले हे अब्राह्मण होते हा केवळ अपघात किंवा योगायोग होता. लोकहितवादी आणि फुले या दोघांनी जातीभेद, अज्ञान आणि स्त्री जीवनावरील विविध प्रकारच्या अनिष्ट बंधनात्मक अडचणी या गोष्टींवर अखंडपणे हात्यार उपसलं. 1832 साली बुधवारवाड्यात पहिली इंग्रजी शाळा त्यावेळचे पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांनी काढली. पुणे हीच हिंदुस्थानची राजधानी करण्यालायक जागा आहे असं त्यावेळचे व्हाईसरॉय यांना वाटलं. गणेशखिंडीत आज पुणे विद्यापीठाला मिळालेली जागा व्हाईसरॉयचं निवासस्थान व्हायचं होतं. पण पुढं बेत बदलला. पुण्याचं महत्त्व थोडं थोडकं नव्हतं. काँग्रेसचा जन्मही पुण्यात हिराबागेत झाला आणि न्यायमूर्ती रानडे यांनीच काँग्रेस स्थापन केली. भारताच्या प्रत्येक चळवळी, राष्ट्रीय उपक्रम या पुण्यात प्रथम सुरू झाले हा इतिहास आहे. रॉबर्टसन साहेबांनी सुरू केलेल्या इंग्रजी शाळेत फुले विद्यार्थी म्हणून दाखल झाले. शिकण्या सवरण्याला फुल्यांच्या वडिलांचा विरोध होता, तरीही तो न मानता त्यांनी इंग्रजी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यांच्यावेळी शिकणं सवरणं ही वरच्या जातीची मिराजदारी समजली जाई. फुले यांना इंग्रजीप्रमाणेच संस्कृतही शिकायचं होतं. पण शूद्राला संस्कृत शिकवायला शिक्षक प्रारंभी प्रतिकूल होते. पुढे शाळेत अशा शिक्षकांविरुद्ध शिस्तीचा बडगा उचलला जाताच सर्वांना संस्कृत शिकण्याची सोय झाली. फुले हे काही काळ तरी क्रांतिवादी होते आणि त्यावेळचे शस्त्रविद्या पारंगत लवजीबुवा मांग यांच्याकडे त्यावेळच्या इतर क्रांतिवादी माणसांप्रमाणे त्यांनी शस्त्रविद्या शिकायला प्रारंभ केला होता. हेतू हा की इंग्रजांना शस्त्रबलानं हाकून लावावं आणि स्वातंत्र्य मिळवावं. परंतु केवळ इंग्रज गेल्यानं जातीभेद, अज्ञान आणि विषमतेसारखे प्रगतीच्या मार्गातील इतर अडथळे समाजातून नाहीसे होणार नाहीत याची फुल्यांना जाणीव झाली आणि त्यांनी शस्त्रक्रांतीचा नाद लवकरच सोडला. 9व्या वर्षी वैधव्य आल्यामुळे वपन करून विद्रूप करण्यात आलेल्या त्यांच्या गुरुकन्येला पाहून त्यांच्या मनाला धक्का बसला. असं अघोर कृत्य करायला धर्माची आज्ञा हे एकमेव कारण असं त्याच गुरुच्या तोंडून ऐकल्यानंतर तर धर्माविषयी सत्यशोधन करण्याची चेतनाच फुल्यांच्या मनात जागृत झाली. जातीभेद आणि त्याच्या कठोर पालनामुळे माणुसकीला काळीमा लावणारी निर्दयतेची उदाहरणं त्यांना समाजात चोहीकडे प्रत्ययाला येऊ लागली. त्यांचे एक मित्र सखाराम हरी परांजपे यांच्या घरी लग्न समारंभाचं बोलावणं आल्यावरून ज्योतिराव गेले असताना वरातीच्या मिरवणुकीत त्यांनी परांजपे यांच्या बरोबरीनं चालणं इतर ब्राह्मण मंडळींना खपलं नाही. फुल्यांचा तो अपमानच झाला. समाजात विषमता, जातीभेद, अज्ञान, स्त्रीदास्य या सगळ्या अनिष्ट गोष्टी केवळ धर्माज्ञा म्हणून दृढमूल झालेल्या पाहून असा धर्म बदलणं अवश्य असल्याची त्यांची खातरजमा झाली आणि त्यांनी इतर धर्मांचाही तौलनिक अभ्यास सुरू केला. ख्रिस्ती धर्मसंकल्पनांचा विशेष पगडा फुले यांच्या मनावर बसला हे खरं, परंतु माणुसकीची वागणूक, सेवा आणि समानता त्यांना या धर्माच्या शिकवणुकीत दिसून आली आणि हीच तत्व नेमकी हिंदू धर्माच्या प्रचलित स्वरूपातून नष्ट झालेली त्यांच्या अनुभवाला आली. म्हणून हिंदू समाजानं ईश्वर आणि धर्म यांच्या बाबतीतल्या आपल्या कल्पना बदलल्या पाहिजेत हे त्यांना स्पष्टपणे कळून चुकलं. महात्मा फुले यांच्या कामगिरीचा आपण विचार केला तर असं दिसून येईल की सगळ्या अवघड सुधारणांना त्यांनी निर्भयपणाने हात घातला. समाजात 2 प्रकारचे सुधारक असतात. एक बोलके सुधारक आणि दुसरे करते सुधारक. पहिल्या प्रकारचे सुधारक अमुक व्हायला पाहिजे असं बोलून थांबतात. स्वतःहून काही करण्याची त्यांची तयारी नसते. ज्योतिराव फुले बोलके सुधारक नव्हते, ते करते सुधारक होते. त्यांनी काय सुधारणा हाती घेतल्या पहा.
पहिली अज्ञानविरोधी मोहीम. समाजाच्या मुळापासून, स्त्रियांपासून अज्ञानाचं उच्चाटन करण्यासाठी त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली, ती जोगेश्वरीच्या बोळातल्या चिपळूणकरांच्या वाड्यात. हा भाग काही मागासलेल्या लोकांचा नव्हता. म्हणजे ही मुलींची शाळा पुढारलेल्या ब्राह्मण वर्गातील मुलींसाठी होती. शाळा काढली पण शिक्षक मिळेना. तेव्हा फुल्यांनी आपल्या पत्नीला, सौभाग्यवती सावित्रीबाईंना शिकवून शिक्षिकेचं काम करायला लावलं. स्त्री शिक्षणाचा पाया घातल्यानंतर त्यांनी दुसरी अगदी क्रांतिकारक गोष्ट केली आणि ती म्हणजे महारा मांगांची शाळा काढायचं ठरवलं. विधवा पतितांना त्या काळी भ्रूण हत्या, आत्महत्या याशिवाय गत्यंतरच नव्हतं. काशीबाई या ब्राह्मण विधवेला आत्महत्येपासून परावृत्त करून या महापुरुषानं तिच्या प्रसूतीची व्यवस्था आपल्या स्वतःच्या घरात केली. आणि अशाच अडचणीत सापडलेल्या अभागी स्त्रियांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करून त्याची प्रसिद्धीही केली. भ्रूण हत्या, बालहत्या किंवा आत्महत्या करू नका, तुमच्यावर प्रसंग आलाच तर तुम्हाला या ठिकाणी आसरा मिळेल, असं त्यांनी अभागी स्त्रियांना आश्वासन दिलं. हीच खरी मानवता. या जातीभेद असूच शकत नाहीत. याच काशीबाईंचा मुलगा ज्योतिरावांनी पुढे दत्तक घेतला. हा दत्तक पुत्र यशवंत फुले हा ब्राह्मण होता. ही गोष्ट ज्योतिरावांच्या जातीभेदातीत वृत्तीची द्योतक नाही का? फुले यांची योग्यता न्यायमूर्ती रानडे यांनीच योग्य प्रकारे ओळखली होती. आगरकर वैचारिक सुधारक होते, फुले कर्ते सुधारक होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या बौद्धिक उंचीविषयी तिळमात्र संशय नाही. परंतु दुर्दैव असं की त्यांच्या सनातनी प्रवृत्तीमुळे ज्योतिबा फुल्यांची पात्रता त्यांना नीट उमगली नाही. न्यायमूर्ती रानडे हे माझ्या दृष्टीनं साऱ्या हिंदुस्थानात श्रेष्ठ विभूती त्या काळी होऊन गेली. त्यांनी देशाकरता कोणतं काम हाती घेण्याचं ठेवलं होतं हेच सांगणं कठीण. रानडे हे धार्मिक वृत्तीचे. तीच परंपरा पुढं गोखले, गांधी आणि आता जवाहरलाल या शिष्य परंपरेमध्ये अनुभवाला येते. परमेश्वरावर परमनिष्ठा हा रानडे यांचा धर्म, तोच फुले यांचा धर्म. ईश्वराविषयीची शुद्ध कल्पना जी उपनिषदात सांगितलेली आहे, ईशावास्य, एक ईश्वर, अर्थात एकच धर्म, तो म्हणजे सत्य धर्म. काही लोक ज्योतिराव फुले हे जातीयवादी होते असं मानतात. पण 1883 साली कोल्हापूरच्या छत्रपतींना वेडं ठरवून तुरुंगात डाबणाऱ्या सरकारविरुद्ध टिळक आगरकरांनी केसरीतून प्रखर टीका केल्यामुळे त्यांच्यावर खटला भरून त्यांना 101 दिवसांची शिक्षा देण्यात आली. याच कामी प्रत्येकाकडून 5,000 रुपयांचा जामीन मागण्यात आला आणि टिळकांना रक्कम उभी करण्याची अडचण पडली तेव्हा ज्योतिराव फुले यांनी उरवणे सावकाराकडून ₹5,000 ची रक्कम उभी करून टिळकांना सहाय्य केलं. आणि तुरुंगातून सुटून येताच टिळक आगरकरांची मिरवणूक काढून सत्यशोधक समाजात त्यांचा सत्कारही केला. यावरून फुले तिळमात्र सुद्धा जातीयवादी नव्हते ही गोष्ट संशयातीत रीतीनं सिद्ध होते. स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसपुढे शेतकऱ्यांचा मोर्चा नेऊन फुले यांनी दाखवून दिलं की ज्या देशाची बहुसंख्य जनता शेतकरी आहे त्या देशाच्या स्वातंत्र्य विचारात शेतकऱ्याला स्थान नसेल तर तो विचार अपुरा आणि एकांगी होय. असाच दुसरा मोर्चा 1885 साली फुले यांचे अनुयायी भालेकर यांनी काँग्रेसच्या अधिवेशनापुढे नेला होता. महात्मा ही पदवी फुले यांच्या 4-2 मित्रांनी त्यांना दिलेली नव्हती. मुंबईला फुले यांच्या कार्याचं महत्त्व ओळखणारे लोखंडे, सतुराम लाड इत्यादी मंडळींनी कोळीवाड्यात प्रचंड सभा भरवली आणि त्यावेळी जनतेनं स्वयंस्फूर्तीनं महात्मा ही पदवी फुले यांना देऊन त्यांचा गौरव केला. महात्मा फुले, महात्मा कबीर आणि महात्मा बुद्ध ह्या 3 महात्म्यांचे महान शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण एवढ्या आकस्मिक रीतीनं होईल अशी कोणाला कल्पना होती? 5 डिसेंबर रोजी सायंकाळी भगवान सूर्यनारायण जेव्हा अस्तंगत झाला तेव्हा त्याला तरी कुठे माहीत होतं की उद्या सकाळी आपण दिल्ली शहराच्या क्षितिजावर जेव्हा उगवू तेव्हा तेथे तो महात्मा आपली जीवनयात्रा संपवून मृत्यूच्या मांडीवर अखेरची निद्रा घेत पहुडलेला आपल्याला दिसेल.
7 कोटी अस्पृश्यांनी 5,000 वर्षे नरक यातना भोगल्यानंतर त्यांच्या उद्धारासाठी अखेर ज्या महात्म्याचा अवतार झाला, त्याच्या अवतार कार्याचं सार्थक कुठे होतं न होतं तोच, त्यावर अशी एकदम झडप घालून स्वतःच्या बदनामीखेरीज मृत्यूनं तरी काय मिळवलं? जुन्या मराठी शाहिराच्या कवितेत थोडासा बदल करून मृत्यूला असं विचारता येईल की कमी नव्हते पृथ्वीत अवांतर प्राणी न्यायाला, सोडूनी त्यांना घातला सका बाबावर घाला. खरोखरच भारत हा मोठा दुर्दैवी देश आहे. अगोदर येथे महापुरुष शतकातून एकदा जन्माला येतो आणि तो जन्माला आला तरी या देशातले कोट्यावधी मूर्ख लोक त्याचं मोठेपण त्याच्या हयातीत मुळे ओळखतच नाहीत. जिवंतपणी त्याचा ते अनन्वित छळ करतात आणि मग तो मेला म्हणजे ऊर बडवून आणि गळा काढून त्याच्यासाठी शोक करीत बसतात. सगळ्या महापुरुषांचा इतिहास अगदी सारखा आहे. ख्रिस्त, बुद्ध, कबीर, ज्ञानेश्वर, तुकाराम, गांधी या सर्वांचा त्यांच्या देशबांधवांनी अमानुष छळ केलेला आहे. पण आंबेडकर हा ह्या जगात एकच असा महात्मा होऊन गेला की यमयातनेच्या जशा भयंकर अग्निदिव्यातून त्याला सारा जन्म जावं लागलं, तसं जगातल्या दुसऱ्या कोणाही महापुरुषाला जावं लागलं नसेल. या पृथ्वी तलावर एकट्या भारताखेरीज अस्पृश्य समजली जाणारी अगोदर माणसेच नाहीत. आणि कसलाही अपराध केला नसता अस्पृश्यतेची राक्षसी शिक्षा शतकानुशतके भोगत बसलेल्या अशा दुर्दैवी समाजात एकही महापुरुष आत्तापर्यंत कधी जन्माला आलेला नाही. जगातल्या इतर महापुरुषांचा समाजाने कितीही छळ केला असला तरी त्यांच्या छळाचा प्रारंभ काही त्यांच्या जन्मापासून झाला नसेल. पण आंबेडकरांना आईच्या स्तनातील दूध प्राशन करण्याच्या अगोदरच हाल अपेष्टेच्या हालाहालाचा प्याला तोंडाला लावावा लागला. सारा समाज ज्याला शिवायलाच मुळी तयार नाही असली विटंबना जगातल्या कोणा महापुरुषाला कधी सहन करावी लागली आहे काय? साऱ्या समाजाने ज्याला जन्मापासून लाथाडलं, प्रेमाचा हात साऱ्या आयुष्यात एकदा देखील त्याच्या पाठीवरून समाजानं कधी फिरवला नाही, ज्याच्या विद्वत्तेबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल कौतुकानं एक अक्षरसुद्धा कधी समाजानं उच्चारलं नाही, उलट ज्याच्या डोक्यावर राष्ट्रद्रोही, इंग्रजांचा हस्तक, हिंदू धर्माचा शत्रू अशा एकाहून एक भयंकर शिव्यांची आग समाजानं एकसारखी उधळली, त्यानं त्या समाजाच्या रागलोभाची पर्वा तर कधी केली नाहीच. उलट त्या समाजाविरुद्ध सतत 25 वर्ष बंडाचा झेंडा उभारून देशाच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातलं परमोच्च स्थान पटकावलं. असा अलौकिक गुणांचा आणि सामर्थ्याचा पुरुष जगाच्या इतिहासात कुठे होऊन गेलाय काय? परकीयांशी जो लढतो तो देशभक्त ठरतो आणि स्वकीयांशी जो लढतो तो देशद्रोही ठरतो, असा या देशामधल्या राजकीय नीतीशास्त्राचा सिद्धांत आहे. आणि आंबेडकरांचं दुर्दैव असं की ह्या देशामधल्या ह्या शतकातल्या सर्वात मोठ्या पुरुषाशी म्हणजे महात्मा गांधींशी आणि देशामधली सर्वात बलाढ्य राजकीय संस्था जी काँग्रेस, तिच्याशी जन्मभर झगडावं लागलं. 7 कोटी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांनी सर्व सुखाचा, सन्मानाचा आणि लोकप्रियतेचा त्याग करून सर्वांगावर काटेरी वस्त्र चढवली आणि आपलं जीवन रक्तबंबाळ करून घेतलं. अस्पृश्यता निवारणाचे महात्मा गांधींचे आणि काँग्रेसचे मार्ग त्यांना सर्वस्वी अमान्य होते. अस्पृश्यांकडे पाहण्याची स्पृश्य समाजाची दृष्टी बदलली पाहिजे आणि त्यांचं हृदय परिवर्तन झालं तरच देशातील अस्पृश्यता जाईल, ही महात्माजींची भूमिका होती. आंबेडकरांना स्पृश्य समाजाची दया, सहानुभूती आणि भीक नको होती. अस्पृश्यता कायद्यानं गेली पाहिजे आणि अस्पृश्यांना कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे, असा आंबेडकरांचा आग्रह होता. एवढ्यासाठी त्यांना इतर जातींप्रमाणे अस्पृश्यांना देशाच्या राज्यकारभारात त्यांच्या संख्येप्रमाणे वाटा मिळायला हवा होता. आंबेडकरांच्या पूर्वी अस्पृश्यता निवारणाचे अनेकांनी प्रयत्न केले नाही असं नाही, पण या सर्व प्रयत्नांचं स्वरूप सामाजिक सुधारणेचं होतं. आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला राजकीय स्वरूप देऊन तिच्यात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. 5,000 वर्ष 7 कोटी अस्पृश्य जनावरांपेक्षा हीन जीण जगत होते. मेलेल्या मुडद्याचं मांस खाऊन आणि समाजाच्या घाणीचे उकिरडे उपसून त्यांची मनं आणि शरीरं सडून गेली होती, मेल्याहून मेली झाली होती. या 7 कोटी मुर्द्यांना जाग करून
त्यांच्यामध्ये तेजाची आणि स्वाभिमानाची ज्योत ज्यांनी पेटवली आणि आपल्या हक्काचा लढा लढण्यासाठी जुलमी समाजाविरुद्ध हातात बंडाचा झेंडा घेऊन त्यानं उभं केलं, ते आंबेडकर 7 कोटी दलितांना परमेश्वरासारखे वाटले तर त्यात आश्चर्य काय? अस्पृश्यांचा उद्धार कसा करायचा आणि कोणी करायचा, हाच महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामधल्या वादाचा मुख्य मुद्दा होता. आपण अस्पृश्यांचे एकमेव पालक आहोत म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व करण्याचा केवळ आपल्याला आणि काँग्रेसलाच अधिकार आहे, हा महात्माजींचा दावा होता. तो आंबेडकरांना स्वतराम मान्य नव्हता. भारतातील साऱ्या अस्पृश्य वर्गाचे पुढारी आपण आहोत आणि त्यांच्या वतीनं बोलण्याचा आपल्याखेरीज कोणालाही अधिकार नाही, असं आंबेडकरांचं म्हणणं होतं. अस्पृश्य समाज हा सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या ज्याप्रमाणे हिंदू समाजाचा एक अभिन्न भाग आहे, त्याप्रमाणे राजकीयदृष्ट्या सुद्धा त्याचा समावेश बहुसंख्य हिंदू समाजामध्येच व्हायला पाहिजे, ह्याबाबत महात्माजींचा मोठा कटाक्ष होता. आंबेडकरांचा ह्या गोष्टीला कट्टर विरोध होता. त्यांनी महात्माजींना त्यांच्या तोंडावर सांगितलं की ज्या देशात आणि धर्मात मला कुत्र्या मांजऱ्यापेक्षा देखील हीन तऱ्हेनं वागवलं जातं, एवढंच नव्हे पण मला पाणीसुद्धा प्यायला मिळत नाही, त्या देशाबद्दल आणि धर्माबद्दल मला काय म्हणून प्रेम वाटावं? मला जिथे राहायला घर नाही तो देश माझा कसा? ज्या देशानं शतकानुशतकं आमच्यावर अन्याय केला आहे, आमचा राक्षसी छळ केला आहे, त्या देशाशी आम्हाला इमान राखता आलं नाही तर त्याची जबाबदारी आमच्यावर नसून त्या देशावर आहे. लोक मला देशद्रोही म्हणतात, ठीक आहे, मला त्याबद्दल मुळीच वाईट वाटत नाही. ह्या देशाबद्दल मला प्रेम वाटावं अशी एकही गोष्ट माझ्या देशबांधवांनी केलेली नाही. इतकंही असून या देशाची जर काही सेवा माझ्या हातनं घडली असेल तर ती माझ्या देशभक्तीमुळे घडलेली नसून माझ्या सत्सद विवेकबुद्धीमुळे घडलेली आहे. अस्पृश्यांसाठी जेव्हा आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली तेव्हा तिला महात्माजींनी विरोध केला. ते म्हणाले, अस्पृश्य धर्मांतर करून मुसलमान किंवा ख्रिस्ती झाले तरी मला चालतील, पण अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाल्यानं हिंदू समाजात जी दुफळी पडेल ती मी कदापि सहन करणार नाही. मग या गोष्टीला विरोध करताना माझे प्राण खर्ची पडले तरी मला त्याची पर्वा नाही. आंबेडकर त्यांना म्हणाले, मुसलमान आणि शीख हे आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या अस्पृश्यांपेक्षा पुढारलेले असताना तुम्ही त्यांचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व मान्य करता आणि अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाला मात्र विरोध करता, हे कसं? ह्या प्रश्नाला गांधीजींजवळ उत्तर नव्हतं. जो हिंदू समाज आपल्याला आत्मीयतेने, सहानुभूतीने, प्रेमाने आणि माणुसकीनं वागवत नाही, त्या समाजामध्ये आपण निष्कारण राहण्यात काय अर्थ आहे, हा विचार 20 वर्षांपासून आंबेडकरांच्या डोक्यात घोळत होता. त्यांची धर्मांतराची घोषणा त्यातूनच निर्माण झाली. धर्मांतराचा त्यांनी ऐहिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही दृष्टीने विचार केला. भारतात अनेक अल्पसंख्याक असताना त्यांचा छळ होत नाही आणि अस्पृश्यांचा तेवढा छळ का होतो? खेडेगावात 2च मुसलमानांची घरं असतात, पण त्यांच्या वाटेला गाव जात नाही आणि अस्पृश्यांवर सारखा जुलूम होतो. याचं कारण त्या 2 मुसलमानांच्या घरांमागे साऱ्या हिंदुस्थानातील मुसलमान समाजाची शक्ती आणि सामर्थ्य उभं आहे आणि याची जाणीव हिंदू लोकांना असते. अस्पृश्यांच्या मदतीसाठी कोणीही धावून येणार नाही हे त्यांना माहीत असतं. अस्पृश्यांना पैशाचा पाठिंबा मिळत नाही, अधिकाऱ्यांचं संरक्षण मिळत नाही, ह्या त्यांच्या असहाय्यपणामुळे त्यांच्यावर होणाऱ्या जुलमाचा प्रतिकार करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी असत नाही. हे सामर्थ्य अस्पृश्यांनी बाहेरून कुठून तरी मिळवलं पाहिजे असं आंबेडकरांना वाटू लागलं. आध्यात्मिकदृष्ट्या हिंदू धर्मात अनेक दोष आहेत, ह्याची तीव्र जाणीव त्यांना होतीच. सर्वात मोठा दोष म्हणजे चातुर्वर्ण्य. एकानं विद्या शिकावी, दुसऱ्यानं शस्त्र धरावं, तिसऱ्यानं व्यापार करावा आणि चौथ्यानं नुसती सेवा करावी. ही व्यवस्था व्यक्तीच्या आत्मोन्नतीला मुळीच पोषक नाही असं आंबेडकरांचं ठाम मत होतं. हिंदू धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही, विचार स्वातंत्र्य नाही, त्यामुळे सर्वच हिंदू बौद्धिक गुलामगिरीत सापडलेले असले तरी त्या गुलामगिरीच्या हालाहालाचा अर्क फक्त अस्पृश्यांच्या वाटेला आलेला आहे. जातीभेद आणि अस्पृश्यता ही हिंदू धर्माची शिकवण आहे. हिंदू धर्मात राहून जातीभेद नष्ट करू असं म्हणणं म्हणजे विषाचं अमृत करू असं म्हणण्यासारखं आहे. जोपर्यंत जातीभेद आहे तोपर्यंत अस्पृश्यताही राहणारच.
म्हणून धर्मांतरा वाचून अस्पृश्यानं दुसरा मार्ग नाही, असा आंबेडकरांचा युक्तिवाद होता. धर्मांतराचा विचार वैफल्याच्या भावनेतून निर्माण झाला, अशी अनेक लोक आंबेडकरांच्यावर टीका करतात. पण ही टीका खरी नाही. आंबेडकरांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा पिंड आहे. ते नेहमी म्हणत की ज्या मनुष्याचा देवावर विश्वास नाही, धर्मावर विश्वास नाही, त्या मनुष्यावर मी तरी विश्वास ठेवणार नाही. 20 वर्षांपूर्वी धर्मांतराची घोषणा करताना ते म्हणाले, माझ्या धर्मांतराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही. सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर बुद्धाचा धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे अशी त्यांची खात्री झाली. म्हणूनच त्यांनी तो धर्म स्वीकारायचं ठरवलं. ते म्हणाले, बुद्धाचा धर्म हा खरा मानवी धर्म आहे. मानवाच्या संपूर्ण विकासासाठी तो निर्माण केलेला आहे. तो प्रत्येक आधुनिक आणि बुद्धिवादी माणसाला पटण्यासारखा आहे. बुद्धाची शिकवण अगदी साधी आणि सोपी आहे. त्या धर्मामध्ये मनुष्याला पूर्ण वैचारिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. मानवतेला आणि सत्सद विवेक बुद्धीला ज्या गोष्टी पटतील त्याच त्या धर्मानं मानलेल्या आहेत. महात्मा गांधींनी अस्पृश्यांना हरिजन बनवून ते स्पृश्यांच्या दयेचा आणि सहानुभूतीचा विषय बनवलं. पण आंबेडकरांनी लक्षावधी अस्पृश्यांना बुद्धजन बनवून त्यांच्या मुक्तीचा आणि आत्मोद्धाराचा चिरंतन दीपस्तंभ त्यांच्यासमोर बांधून ठेवला. हिंदू धर्मावर सूड घेण्यासाठी आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी बुद्ध धर्म स्वीकारला, ही गोष्ट खोटी आहे. हिंदू धर्मावर त्यांना सूडच घ्यावयाचा असता तर त्यांनी इस्लामचा किंवा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला असता. पण भारताच्या इतिहासात देशाचा आणि धर्माचा विध्वंसक म्हणून माझं नाव राहावं अशी माझी इच्छा नाही, असं ते नेहमी म्हणत. प्रत्येक धार्मिक संकल्पात गोदावर्याः दक्षिणे तीरे बौद्धावतारे असा हिंदू लोक बुद्धाच्या नावाचा उच्चार करतात. म्हणून आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यामुळं हिंदू समाजाला दुःख किंवा वैषम्य वाटण्याचं मुळीच कारण नाही. भगवान बुद्ध हा भारताचा नव्हे जगाचा उद्धारकर्ता आहे. 2500 वर्षांची त्यांची जयंती साऱ्या राष्ट्रानं नुकतीच साजरी केलेली आहे. सर्वत्र भारताचे राज्ययंत्रही आज भगवान बुद्धाच्याच नावानं चालतं. त्याचं धर्मचक्र आज आमच्या राष्ट्रध्वजावर आलेलं आहे. सम्राट अशोकाची सिंहमुद्रा आमची राष्ट्रमुद्रा झाली आहे. बुद्धाचं पंचशील हा विश्वशांती प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग आम्ही आता स्वीकारलेला आहे. आज जगापुढे 2च मार्ग आहेत, एक बुद्धाचा आणि दुसरा युद्धाचा. राजकारणात भारतवर्ष जर आज बुद्धाचा अनुयायी झालेला आहे तर धर्मकारणात त्याचं अनुयायित्व आंबेडकर आणि त्यांचे कोट्यवधी बांधव यांनी पत्करलं तर त्याबद्दल दुःख मानण्याचं काय कारण आहे? शेवटचा प्रणाम. वीर सावरकरांचं चरित्र जेवढं गावं आणि जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे. त्यासाठी एखादा व्यासांसारखा किंवा वाल्मिकीसारखा महाकवीच हवा होता. कारण सावरकरांचं चरित्र म्हणजे महाभारतच आहे. भारतीय युद्ध फक्त 18 दिवसच चाललं होतं, पण सावरकरांच्या जीवनाचा संग्राम 23व्या वर्षापासून तो 83व्या वर्षापर्यंत अखंड 60 वर्ष चालला होता. आपली मातृभूमी स्वतंत्र व्हावी म्हणून त्यांनी जन्मापासून जणू काही प्राणयज्ञच आरंभला होता. त्या यज्ञात त्यांनी कशाकशाच्या आहुती म्हणून अर्पण केल्या. आपल्या तारुण्याची, आपल्या संसाराची, आपल्या घरादाराची, आपल्या शरीराची, आपल्या सुख सर्वस्वाची. देशासाठी त्यांनी आपल्या साऱ्या आयुष्याची जाळून राख रांगोळी करून टाकली. स्वदेशावरती प्रेम करणारे देशभक्त आजपर्यंत जगात काय कमी होऊन गेलेत? पण त्या देशप्रेमासाठी एवढ्या अनन्वित यातना भोगणारे, एवढे पराकाष्ठेचे हौतात्म्य पत्करणारे आणि एवढ्या प्राणांतिक अग्निदिव्यातून जाणारे किती देशभक्त जगाच्या पाठीवरती आढळतील? सावरकरांच्या जीवनातील प्रत्येक घटना कादंबरीपेक्षाही अद्भुत रम्य आहे. शोकांत नाटकापेक्षाही अधिक भयानक आणि रोमांचकारी आहे. आयुष्यात त्यांच्यावर संकटांचे डोंगरच्या डोंगर कोसळले. आपत्तीच्या विजा कित्येकदा तुटून पडल्या. मृत्यूनं तर त्यांचा जन्मभर पाठलाग केला, पण त्यांच्या मस्तकावर
परमेश्वरानंच जणू काही वरदहस्त ठेवला होता किंवा एखाद्या जबरदस्त मांत्रिकानंच त्यांचं जीवन मंत्रून ठेवलं होतं. म्हणून आपला देश स्वतंत्र झालेला स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं. 19 साली संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केल्याचं श्रेय पंडित नेहरूंना दिलं जातं. पण त्याच्या आधी 25 वर्ष की ज्या काळात स्वराज्य हा शब्द उच्चारल्याबद्दल काळ्या पाण्याची शिक्षा होत असे, त्यावेळी संपूर्ण राजकीय स्वातंत्र्याची उघडपणे घोषणा करण्याचं अचाट धैर्य सावरकरांनी दाखवलं होतं. भारतीय राजकारणाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल नेहरूंची प्रशंसा करण्यात येते. पण भारतीय स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रांतिकारकांची संघटना स्थापन करून दाखवण्याचा चमत्कार सावरकरांनी वयाच्या 23व्या वर्षी करून दाखवला होता. शाई आणि लेखणी हाती नसताना हजारो ओळींची काव्य रचायची आणि ती इतरांना पाठांतर करायला लावून जनतेपर्यंत पोचवायची, असले अलौकिक चमत्कार वैदिक काळात होत असत असं म्हणतात. पण 20व्या शतकात ते सर्व चमत्कार सावरकरांनी करून दाखवले. गेल्या अर्धशतकात भारतात एकापेक्षाही एक महान असे वक्ते होऊन गेले. त्यापैकी जे प्रभावी वक्ते होते त्यांची व्याख्याने फार थोड्यांना समजत आणि ज्यांच्या व्याख्यानाला लाखो लोक जमत त्यांच्याजवळ वक्तृत्व बेताचं असे. पण लाखो लोकांना आपल्या झंझावाती वक्तृत्वानं हलवून आपल्या विरोधकांची दाणादाण करून सोडणारा सावरकरांसारखा झुंजार वक्ता आधुनिक काळात दुसरा झालाच नाही. भारतात लेखक पुष्कळ झाले आणि क्रांतिकारकही पुष्कळच झाले. पण जवळजवळ 10,000 पानांचं अमर काव्य लिहिणारा युगप्रवर्तक क्रांतिकारक या जगात दुसरा कोणी झाला आहे काय? ज्याला भारतीय क्रांतीचा अभ्यास करायचा आहे त्याला सावरकरांच्या या साहित्यसागरात अवगाहन केल्यापासून गत्यंतरच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपासून तो 57 स्वातंत्र्याचे सेनापती नानासाहेब पेशवे यांच्यापर्यंत जे जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी तळहातावरती शीर घेऊन लढले आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्या ज्या वासुदेव बळवंत फडक्यासारख्या वीरांनी बंडाचे झेंडे उभारले त्यांचा संचार सावरकरांच्या अंगात झाला होता. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि शिवराम महादेव परांजपे यांची राष्ट्रप्रेमानं रसरसलेली ज्वलंत प्रतिभा सावरकरांच्या ओठावरती नाचत होती. म्हणूनच क्रांतिरसाची कारंजी सावरकरांच्या लेखणीतून आणि वाणीतून एकसारखी उचंबळलेली आढळून येते. राजकारणात सावरकर हे जेवढे क्रांतिकारक होते तेवढेच सामाजिक क्षेत्रातही ते ज्वलंत नवमतवादी होते. जातिभेद आणि अस्पृश्यता यांचं उच्छेदन करून हिंदू समाजात समता आणि सामर्थ्य प्रस्थापित करण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. ब्रिटिशांच्या कारकिर्दीत हिंदू धर्मातील रूढ आचारांची आणि विचारांची एवढी विटंबना मिशनऱ्यांनी आणि साहेबांनी केली होती की हिंदू माणूस म्हटला की तो वेडगळ, अजागळ आणि रानटी असलाच पाहिजे असा या शब्दाचा पर्याय होऊन बसला. त्यामुळं सुशिक्षित माणसाला आपण हिंदू आहोत असं सांगण्याची त्या काळी लाज वाटू लागली. महात्मा गांधींनी तीच परंपरा वेगळ्या रीतीनं पुढं चालवून काँग्रेसच्या राजकारणातून हिंदू शब्दाची हकालपट्टी करून टाकली आणि हिंदुत्वाचा अभिमान धरणं म्हणजे शुद्ध जातीयवाद आहे असा त्यावर कायमचा शिक्का मारून ठेवला. सावरकरांचं हिंदुत्वनिष्ठ राजकारण हे गांधीवादी राजकारणाची एक प्रखर प्रतिक्रिया होती. सावरकरांचं हिंदुत्व हे धर्मवाचक नव्हतं तर ते राष्ट्रीयत्ववाचक होतं. गांधी हे वर्णाश्रम धर्माचे कैवारी होते तर सावरकर हे वर्णाश्रम धर्माचे वैरी होते. ही खरी गंमत आहे. देहाच्या तुकड्याची भाषा गांधींनी कितीही केली असली तरी मुसलमानांना खुश करण्यासाठी देशाचे तुकडे करायला अखेर गांधी तयार झाले. पण स्वतःच्या देहाचे तुकडे तुकडे झाले असते तरी भारताची बोटभर जमीन दुसऱ्याला द्यायला सावरकर कधीही तयार झाले नसते. हा गांधीजी आणि सावरकर या दोघांच्या देशभक्तीमधला महत्त्वाचा फरक आहे. देशाची फाळणी केल्यानंतर हिंदू मुसलमानांचं ऐक्य होईल हे गांधी नेहरूंचं स्वप्न किती फोल ठरलं
ते आज जगजाहीर आहे. सावरकर हे हिंदुत्व राष्ट्रवादाचे कट्टर प्रणेते असले तरी ते कोणत्याही धर्माचे द्वेष्टे नव्हते. पण देशभक्तीच्या बाबतीत भारतात राहणाऱ्या कोणत्याही धर्मीयाला व जातीयाला कसलीही राष्ट्रद्रोहाची सवलत द्यायला ते तयार नव्हते. त्यांची हिंदुत्वाची व्याख्या इतकी व्यापक होती की या भारताला जो आपली पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतो तो हिंदू, मग त्याचा व्यक्तिगत धर्म काहीही असो. हिंदू सभेच्या अध्यक्षस्थानावरून त्यांनी सावरकर भारताचं काय स्वरूप राहील याचा तपशीलवार आराखडा रेखाटलेला आहे. त्यातला काही भाग इथे देतो. सावरकर भारतात जात, पंथ, वंश किंवा धर्म याचा विचार न करता सर्व नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य सारखी राहतील. सर्व अल्पसंख्याकांच्या भाषेला, धर्माला, संस्कृतीला योग्य ते संरक्षण दिलं जाईल. पण त्यांना देशामध्ये स्वतंत्र राज्य बनवण्याचा वा बहुसंख्यकांच्या कायदेशीर हक्कावर आक्रमण करण्याचा अधिकार दिला जाणार नाही. सर्व नागरिकांना उच्चाराचे, विचाराचे, पूजेचे आणि सभेचे मूलभूत स्वातंत्र्य सारखेच उपभोगता येईल. मात्र सार्वजनिक शांतता, व्यवस्था आणि आणीबाणी यांच्या रक्षणार्थ जेव्हा या स्वातंत्र्यावरती निर्बंध घातले जातील तेव्हा ते धार्मिक किंवा वांशिक दृष्टीनं घातले न जाता केवळ राष्ट्रहिताच्या दृष्टीनं घातले जातील. एका माणसाला एक मत हा हक्क सर्व नागरिकांना सारखाच राहील. मतदारसंघ संयुक्त राहतील. नोकऱ्या गुणांचा विचार करून दिल्या जातील. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत राहील. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा आणि संस्कृत ही देवभाषा राहील. नागरी ही राष्ट्राची लिपी राहील. हिंदूंचं फसवणुकीनं आणि जबरदस्तीनं धर्मांतर करता येणार नाही. हिंदू समाजात जाती राहणार नाहीत. आंतरजातीय विवाहाला उत्तेजन देण्यात येईल. प्रेतांचं दहन विजेनं करण्यात येईल वगैरे वगैरे. याखेरीज उद्योगधंद्यांचं आणि शेतीचं राष्ट्रीयकरण करणं, जमीनदारी नष्ट करणं, औद्योगिक नफ्यातील मोठं प्रमाण कामगारांना वाटणं या समाजवादाच्या मूलभूत कल्पना सावरकरांनी आपल्या घटनेत मांडल्या आहेत. सावरकरांनी केवळ क्रांतीचाच विचार केला नव्हता, तर देशाच्या विधायक राजकारणाचाही अत्यंत आधुनिक दृष्टिकोनातून विचार केला होता. याची पुष्कळांना कल्पना नसेल. सावरकर जसे स्वप्नाळू कवी होते तसेच ते कर्मयोगीही होते. ते द्रष्टे होते तसे योद्धेही होते. ते क्रांतिकारक होते तसे वास्तववादीही होते. आपल्या 83 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याखेरीज आणि उद्धाराखेरीज कशाचाही विचार केला नाही. त्यांच्या श्वासात भारताचं प्रेम आणि निश्वासात भारताची चिंता भरलेली होती. देशाच्या संरक्षणाचा तर सावरकरांखेरीज दुसऱ्या कोणत्याही देशभक्तांनी किंवा नेत्यानं विचारही केला नाही. भारताला आता सैन्याची काय जरुरी आहे असं उघडपणे विचारणारे 150 नेते काँग्रेसमध्ये या क्षणी आहेत. गांधीजींच्या अहिंसेनं इतकी वर्ष राष्ट्राची दिशाभूल आणि अधोगती झाली होती. चीननं पराभव केल्यानंतर मग भारताचे शेवटी डोळे उघडले आणि सैनिकीकरणा वाचून देशाला तरणोपाय नाही या सावरकरांच्या आदेशाचं महत्त्व देशाला कळून चुकलं. आम्ही तर म्हणतो 22 दिवसाच्या त्या युद्धात भारतीय जवानांनी पाकिस्तान सेनेचा जो धुव्वा उडवला होता तो शास्त्रीजींच्या मुत्सद्दीगिरीचा जय आहे, तसाच तो सावरकरी तत्वाचाही प्रचंड विजय आहे. जसा जसा काळ पुढे जाईल तशी तशी वीर सावरकरांनी या देशाची केवढी दैदिप्यमान सेवा केली हे पुढल्या पिढ्यांना कळून चुकेल. सावरकरांच्या मृत्युंजय जीवनावर अखेर त्यांच्या आत्मसमर्पणानं जो सुवर्ण कळस चढवला त्याला जगात तोड नाही. जो मृत्यू जन्मभर त्यांच्या मागे हात धुवून लागला होता,
आणि ज्याला त्यांनी आपल्या अंगाला एकदाही स्पर्श करू दिला नव्हता त्या मृत्यूला त्यांनी अखेर मारलं आणि मग ते मरण पावले. असे इच्छामरणी तपस्वी भारतात किती आढळतील. गांधीजींना दुसऱ्यानं मरण दिलं, सावरकरांनी आपणहून मरण पत्करलं. वा रे वा, कोण महात्मा आणि कोण हुतात्मा. काँग्रेसच्या राजवटीत भारतीय स्वातंत्र्याचा खरा इतिहास लिहिला जाणं मुळीच शक्य नाही. पण ही राजवट काही अमरपट्टा घेऊन आलेली नाही. जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा खरा इतिहास लिहिण्यासाठी उद्याचे इतिहासकार बसतील तेव्हा 20व्या शतकाच्या उंबरठ्यावरती उभी असलेली आणि ब्रिटिश साम्राज्याच्या छाताडावरती पाय ठेवून भारतीय स्वातंत्र्यासाठी साऱ्या जगात टाहो फोडणारी स्वातंत्र्यवीर सावरकरांची तेजस्वी मूर्ती त्यांना प्रथम रंगवावी लागेल. भारताच्या या आद्य स्वातंत्र्यवीराला आज दैनिक मराठ्याचा हा अखेरचा प्रणाम. आत्र्यांचे हे व्यक्तिविषयक लेख ऐकल्यानंतर ज्येष्ठ विचारवंत ना. ग. गोरे यांच्या उद्गारांची आठवण होते. आत्र्यांच्या बाबतीत त्यांनी म्हटलंय, परप्रशंसेची वेळ येते तेव्हाही आत्र्यांची लेखणी हात आखडून लिहित नाही. मराठी माणसं आणि मराठी मनं यामधील सर्वच लेख मोकळी गुणग्राहकता आणि सढळ गौरव यांच्या दृष्टीने वाचनीय आहेत. गाडगे महाराजांच्या विविध गुणांसंबंधी इतक्या दिलखुलास वृत्तीनं एका तरी पट्टीच्या मराठी साहित्यिकानं आत्तापर्यंत लिहिलेलं आढळलंय का? नाही म्हणलं तरी आम्हा साहित्यिकांमध्ये जाती पोटजाती आहेतच की. आत्रे मात्र याला अपवाद आहेत. मी गुणांचा पूजक आहे, हे माझं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. भुंगे जसे फुलावर झेप घेतात तसे गुण मला दिसले की मी त्यावर तुटून पडतो. कुठून सुवास आला की मी चाललोच त्या बाजूला, कुठून चांगला सूर ऐकला की मी धावलोच तिकडे, असं आपल्या वृत्तीचं वर्णन आत्र्यांनी केलेलं आहे. पण या गुणग्रहणाच्या वेळी आत्र्यांच्या अस्मितेला विसावा ठाऊक असतो का? मुळीच नाही. मनुष्याच्या प्रतिक्रिया इतरांना संक्रमित करण्याची जी अनेक माध्यमं आहेत त्यात लेखणी आणि वाणी ही 2 प्रमुख माध्यमं आहेत. आत्र्यांच्या बाबतीत तरी असं निःशंकपणे म्हणता येईल की त्यांचं मनन, त्यांचं भाषण आणि त्यांचं लेखन ही परस्परांशी अधिकाधिक इमान राखतात. त्यांच्या भाषणांमधून आणि लेखांमधून त्यांच्या मनातील खळबळ आणि शुद्धाशुद्ध सगळंच्या सगळं नजरेला दिसतं आणि म्हणूनच त्यांच्या शैलीला मी पारदर्शक म्हणतो. आणखी एका आणि मोठ्या दृष्टीने ती पारदर्शक आहे, ती अशी की तिच्यामधून अत्रे ज्या समाजात आणि ज्या समाजाचे म्हणून उभे आहेत त्यांच्याही मनाचा तळ आपण पाहू शकतो. असा पारदर्शकपणा विरळ आहे.